अंबरनाथमधील सुजाण जनतेने भारतीय जनता पक्षाला विरोध करून काँग्रेस पक्षाला मतदान केलं होतं. परंतु आता राजकारणामध्ये कधी काय घडेल हे सांगता येत नाही. जनतेचा जो अधिकार होता त्या अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे. कारण की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे एकमेकांशी मिळून एक सत्ता स्थापन करत आहेत. याबद्दल बोलताना भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी सांगितले की आम्ही युती धर्म पाळत जरी नसलो तरी पण सत्ता ही अत्यंत गरजेची आहे. अशातच काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष आहेत, अंबरनाथचे अध्यक्ष, त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षानं आम्ही गट स्थापन केलेला, परंतु आम्हाला तिथे त्यांनी न्याय दिलेला नाही आणि सोबतच त्यांनी निलंबितही केलं. त्यामुळे आम्ही आता कोणत्या पक्षात जावं त्यापेक्षा आम्ही भारतीय जनता पक्षासोबत राहून सत्ता ही आता सोबत सत्ता देखील आम्ही तिथे स्थापन करत आहोत. भारतीय जनता पार्टीला आम्ही आमचं समर्थन दिलेलं होतं आणि गट स्थापना केली होती, पण त्यानुसार आम्ही आमचा धर्म पाळलेला आहे. आणि आता आम्हाला असं वाटतं का पक्षात कुठे जावं तर आम्ही जिथे गट स्थापन केलेला आम्हाला तिथेच जाणं आहे आणि आम्ही ते भारतीय जनता पार्टीला समर्थन आणि आता आम्ही त्यांच्यामध्ये आमची प्रवेश केलेला आहे. आणि आता आमचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आम्ही माननीय आमचे चव्हाण साहेब यांच्याकडे इथे आलेले आहेत. आणि या दृष्टीने आम्ही विकासाकडे जो विकास करतो, आम्ही पुन्हा मी म्हणतो का अंबरनाथ शहराचा विकास हा देशाचा राज्याचा विकास ज्या पद्धतीने चाललेला आहे त्यानुसारच आम्ही तिथे कल दिलेला आहे. आणि आम्ही वर्षानुवर्ष काँग्रेसमध्ये होतो, ज्या पद्धतीने आमच्यावर अन्याय केला काँग्रेसने त्या पद्धतीला आम्हाला कुठेतरी उत्तर द्यायचं होतं आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे. आणि आम्हाला त्यांचा जो विजन आहे तो आम्हाला पटलेला आहे आणि विकासाचं विजन हे त्यांचं खूप छान आहे आणि मॉडेलही छान आहे. आणि आम्ही त्याकरता या